थोरल्या छत्रपतींनी दुसऱ्यांदा सुरत लुटून पूर्ण बेचिराख केली आणि येता येता बागलाण प्रांत सगळा जिंकून घेतला आणि या बागलाण प्रांताची राजधानी म्हणजेच किल्ले श्री मुल्हेरगड। भावानो, जय शिवराय। आत्ता आपण बघतोय तो किल्ले श्री मुल्हेरगड। साल्हेरगड सगळा बघून आपण मुल्हेरवाडीत येऊन पोहोचलो आणि त्यानंतर मुल्हेरगड बघायला सुरुवात केली। या मुल्हेरगडाच्या पर्वतरांगेत 3 किल्ले बसलेले आहेत, मुल्हेरगड, मोरागड आणि हरगड। गडाच्या दुसऱ्या दरवाजात येऊन पोहोचलो आणि आम्ही बघितलं की गडाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। डागडुजी गडाची सगळी झालेली आहे, पूर्ण तटबंदी बांधण्याचं काम सुरू आहे। आता आपण बघितली ती गडाची माची होती सगळी, म्हणजे 2 दरवाजे। आणि आता पुढे आपण बघणार आहोत ते श्री महादेव मंदिर आहे। मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी बांधकाम आहे। बांधकाम बघून मन भारावून गेलं। त्यानंतर आम्ही गाभाऱ्यातल्या महादेवाचं दर्शन घेतलं, गणरायाला अभिवादन केलं आणि आम्ही बालगी किल्ल्यासाठी मार्गस्थ झालो। हा दुर्ग बागुल राजांनी बांधून घेतला आणि त्यांनी इसवी सन 1308 ते 1619 पर्यंत यावरती राज्य केलं। त्यांच्या नावावरूनच या सगळ्या प्रांताला बागलाण प्रांत असे संबोधले जाते। इसवी सन 1636 साली हा दुर्ग दिल्लीच्या औरंग्याकडे आला। त्यानंतर आपल्या थोरल्या छत्रपतींनी इसवी सन 1672 साली हा किल्ला स्वराज्यात आणला। आत्ता आपण श्री सोमेश्वराचं दर्शन घेऊया आणि इथे क्षणभर विश्रांती घेऊन बाले किल्ल्यासाठी मार्गस्थ होऊया। आणि भावानो, पुढील भागात आपण उर्वरित किल्ला बघू। जय शिवराय, धन्यवाद।